खूप चांगला एक्सपिरियन्स आला. जसंच मी जम्मू काश्मीर श्रीनगरच्या एअरपोर्टवरती मी लँड झालो त्याच्यानंतर आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आला आणि त्या एक्सपिरियन्सबद्दल मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये सांगणार आहे. मी नक्कीच डिटेलमध्ये शेअर करणार आहे की नक्की काय घडलं जेव्हा मी श्रीनगरच्या एअरपोर्टवरती उतरलो. ही गोष्ट 19 फेब्रुवारी 2023ची आहे, जेव्हा आम्ही श्रीनगर एअरपोर्टला लँड झालो. आमच्या दोघांच्याही मोबाईलला नेटवर्क नव्हतं आणि आमच्या ट्रिप ॲडवायझरने याबद्दल आम्हाला काही कल्पना देखील दिली नव्हती. खरं तर आमचं टूर पॅकेज दुसऱ्या दिवसापासून सुरू होणार होतं, म्हणून त्या दिवशी जायचं कुठे, हॉटेल काय ठरवायचं हे देखील आमचं प्लॅन नव्हतं. नवीन ठिकाण, नवीन लग्न, अनोळखी जागा, कुणाशी बोलावं, कुणाची मदत घ्यावी काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात BSF कॅम्प दिसला. त्यांनी आमची मदत केली आणि स्थानिक ट्रान्सपोर्टपर्यंत देखील आम्हाला सोडायला आले. ते या प्रसंगाबद्दल खूप काही बोलायचं होतं पण नाही सांगू शकत. पण हा प्रसंग आम्ही दोघंही कधीच विसरणार नाही. जय हिंद. ओके सो गाईज आम्ही आता निघतो आहे हॉटेल कोहलीजमधून आणि आमची नेक्स्ट एन्को रिसॉर्टला आम्ही चाललो आहे. आमची गाडी ऑलरेडी आलेली आहे आणि कंटिन्यू करा आमच्यासोबत ब्लॉग बघत राहा. आमचं चॅनल RV ब्लॉग्स आणि थँक्यू. सो गाईज आम्ही आता कोहली रिसॉर्ट सोडलेलं आहे, कोहली हॉटेल सोडलेलं आहे आणि आमची कार आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता आमची जर्नी चालू करत आहोत. क्या करेंगे, होटल जाएंगे या लोकल साइटिंग करेंगे? एक मिनट. नहीं, पहले हम होटल जाएंगे. ओके गाइस, सो फायनली आम्ही एन्को रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की हे जे स्टे अकॉमोडेशन आहे ते आल्यानंतर तर मला खूप छान वाटतं आहे. खूप सुंदर आहे हॉटेल. ॲक्च्युली मी वेट करत होतो की कधी या रिसॉर्टमध्ये मी येणार आहे, बिकॉज खूप सुंदर आहे इथलं पूर्ण लोकेशन. हा व्हिडिओ टाकणार नाही होता मी ब्लॉगमध्ये, सॉरी. सो एन्को रिसॉर्टमध्ये आलेलो आहे आम्ही आणि वाट बघतो आहे ब्रेकफास्टची. ब्रेकफास्टचा टाईम निघून गेला आहे पण स्टील आम्ही ब्रेकफास्टची वाट बघतो आहे. आणि रुपाली बघते की आम्ही रात्रीसाठी आता काय ऑर्डर करू शकतो आत्तापासूनच, म्हणजे रात्री टाईम नको झाला त्याच्यामुळे, म्हणून ती आत्तापासूनच बघते. सो आता एन्को रिसॉर्टमधून आम्ही निघणार आहोत आणि आज श्रीनगरचं साईट सीइंग करणार आहोत. 3-4 साईट सीइंग आहेत आणि 6-6:30पर्यंत आम्ही हॉटेलवरती परत येऊ. सो काय साईट सीइंग होणार आहे आणि कसं काय जर्नी होणार आहे ती सगळी जर्नी मी तुम्हाला दाखवेन. सो बने राहिये. सो आपण आहोत आता मुघल गार्डनमध्ये श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये आणि तुम्ही बघू शकता इथलं सौंदर्य, इथली जी नेचर आहे तो. आणि मी आणि माझी बायको मी आलो आहोत आता जम्मू काश्मीरमध्ये मुघल गार्डनमध्ये. सो बघूया आपण की पुढे कसा होतो हा प्रवास. रुपाली कसं वाटतंय? छान. सो हे आहे जम्मू काश्मीरचं मुघल गार्डन. रुपालीने हे मला टोप्या सांभाळायला दिल्यात. टोप्या सांभाळत प्रवास चाललाय. सो ऊन मिळालं बाबा थोडंसं आम्हाला. आता इथे थंडी आहे, ऊन थोडं भेटलंय. सो स्टेप्स आहेत पुढे. सो हा प्रवास चालू करतोय फिरण्याचा जम्मू काश्मीरमध्ये मुघल गार्डन. समोर बघू शकता तुम्हाला बर्फ दिसतोय का? मला तो ऊनही दिसतोय आणि बर्फही दिसतोय. फोटो काढायचे तुला याच्यासोबत? ना फरक आहे ना, ये लाईट
आता रुपालीला काश्मीरी ड्रेसवरती फोटो काढायचा आहे, म्हणून ती काश्मीरी ड्रेस पसंत करते की कुठल्या कलरचा घ्यायचा आहे तिला ड्रेस. सो बघूया आता ती कोणता पसंत करते. तो आवडला का तुला? नक्कीच ही खूप वेळ लावणारा पसंत करायला, कारण शॉपिंगला पण खूप वेळ लावते. हा पिंकच छान वाटतो. मग तुला काय माहिती? सगळ्या गोष्टींमध्ये तुला पिंक कलरचेच कपडे पाहा लागतात यार. हा चांगला आहे. ये कलर अलग है भैया. भड़कला सर जी भड़कले. मैं क्या बोल रहा हूँ, ये कलर वो सेम नहीं है, अलग लग रहा है इसमें. क्या ये और वो कलर अलग है? फिल्टर लगा होगा सर. अच्छा पता है, मैं खुद फोटोग्राफर हूँ. फोटो में फिल्टर लगा हुआ है. ठीक है ना, मुझे फिल्टर नहीं थोड़ी ना रॉ फोटो देणार फिल्टर. चलिए, सो कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय तो इकडे रुपालीला की कुठलेही कपडे घ्या, चांगलेच वाटतील. ये फ्री साइज ही होता है. फ्री साइज ही होता है. ले ले रुपाली, अच्छा है. ये आपके बेस्ट कुठला? ये भी बेस्ट है. रेड नको. हाँ यही लेना, अच्छा है रुपाली. हाँ तो गाईज इथे आम्ही काश्मीरी ड्रेसमध्ये फोटो काढलेले आहे आमचे, आणि खूप मस्त फोटो झाले आहेत. आम्ही त्याची प्रिंट काढली आहे 6x8मध्ये. गार्डन खूप छान आहे. इथलं वातावरण खूप चांगलं आहे, क्लीन आहे गार्डन, आणि खूप छान मजा येते आम्हाला इथे फिरताना. आणि बर्फ तर नाही आहे इकडे, होप सो पुढे गेल्यानंतर थोडा बर्फ बघायला मिळेल, कारण जम्मू काश्मीरला बर्फ बघायला आले आम्ही. रुपालीला खूप एक्सपेक्टेशन्स आहे की बर्फ दिसेल आम्हाला, बट बर्फ काही दिसत नाही आहे. थोडंसं आम्ही तुम्हाला गार्डनचा हा व्ह्यू दाखवतो, कसा वाटला नक्की सांगा. समोर बघू शकता तुम्ही बर्फ आता नाही आहे. हा इथे बर्फ मी इथलं लोकल जे राहतात इथे इथल्यांना विचारलं तर ते म्हणत होते की बर्फ इकडे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये असतो. सो होप सो पहलगाममध्ये आम्हाला बर्फ बघायला मिळेल. सो मुघल गार्डन फिरून झालेलं आहे. फायनली आम्ही जातो आहे आमच्या गाडीकडे. ड्रायव्हर आमची वाट बघतोय, सगळीकडे ड्रायव्हर वाटच बघतो आणि आम्ही त्यांना थांबवून ठेवतो. सो कधीतरी मला वाटते वेळेवर आपण पोहोचू की काश्मीरमध्ये, पण आम्ही फक्त वेटच करू. सो खूप छान झालं. मुघल गार्डन खूप छान आहे इथलं जम्मू काश्मीरमधलं. जम्मू काश्मीरमध्ये आलात तर श्रीनगरला असलेलं हे मुघल गार्डन नक्कीच बघा. हे आहे मुघल गार्डनचं गेट, आणि खूप सुंदर ॲटमॉस्फिअर सगळं. हे गेट पण खूप छान आहे, पायऱ्या तिथे, आणि हा आहे पूर्ण हा व्ह्यू गार्डनचा इथला. गार्डनचं आसपासचं परिसर इतकं सुंदर आहे, आणि वातावरण बाहेरचं खूप थंड आहे. मला असं वाटतं इथे बर्फ होणार आहे थोड्याच वेळात, पण बघूया झाला तर. सो
काय रुपाली? ज्वेलरी परचेस करायचं. हां, खर्चात टाकणार आहे रुपाली मला असं वाटतं इकडे आल्यानंतर. सो आपण आलेलो आहोत मुघल गार्डनच्या बाहेर. मुघल गार्डन चष्मेश शाही गव्हर्नमेंट ऑफ जम्मू काश्मीर. फोटो घ्यायचे आहेत आम्ही जे प्रिंट केले आहेत आम्ही जे फोटोज काढले आहेत काश्मीरी कपड्यांवरती ते फोटोज आता आम्ही इकडून घेणार आहोत. सो बघूया कसे प्रिंट आले आहेत त्याची. छानच असावे अशी अपेक्षा आहे मला. बघूया. भाई साहब ये फोटोज है. हां, छान असे फोटोज दिसत आहेत मला ते. सुंदर फोटोज आले आहेत, सुंदर फोटोज आले आहेत. रुपाली आवडले का फोटोज? एक नंबर, खूप छान. कुठला फोटो जास्त आवडला? चारी पण छान आहे, खूप छान आहे. कॅननचं इकडे शॉप आहे हा मला वाटते, स्टुडिओ आहे वरती. मुघल गार्डनमध्ये लोक फोटो काढतात ते इकडे हे लोक प्रिंट करून देतात. थँक्यू भैया. सो आता गरम कपडे घेण्यासाठी रुपाली परत थांबलेली आहे एका दुकानामध्ये. परीला होईल का? तनूला? इससे थोड़ा बड़ा साइज है भैया, इससे थोड़ा बड़ा साइज है. सो परत शॉपिंगसाठी आम्ही थांबलेलो आहोत आणि ते काश्मीरचे बोट्स वगैरे आपल्याला दिसत आहेत, बघू शकता. शॉपिंग करताना रुपाली. ब्लॅक सर्वांवरती. रुपाली वी आर रनिंग लेट, थोडं लवकर सिलेक्ट करा. लेडीज कुठे पण गेले तर मला असं वाटतं की असू द्या, फिरायला गेले तर शॉपिंगला पाहिजेच आहे ना. शॉपिंगमध्ये टाईम टाकणारच तुम्ही. सो आपण आता मुघल गार्डनच्या इकडे आहोत आणि या बाईसाहेबांचं इथे दुकान आहे जिथे हे लोक बोट आणि सगळे जे लेडीज वापरतात. चष्मा प्रिन्स ऑफ काश्मीरी. प्रिन्स ऑफ काश्मीर. चष्माशाही मुघल गाव आहे. इथे सगळं तुम्हाला काश्मीर बोट्स वगैरे मिळेल. लाकडाचे काही आयटम्स आहेत इकडे तेही तुम्हाला मिळतील. जेव्हा केव्हा तुम्ही इकडे मुघल गार्डन काश्मीरचे इथे याल तेव्हा ह्यांच्या दुकानात नक्की या ह्यांच्या दुकानामध्ये. नाही घेतलं बोट नको. सो गाईज आता आम्ही आहोत बॉटनिकल गार्डनच्या इथे जम्मू काश्मीरमध्ये आणि इथे बॉटनिकल गार्डनच्या बाहेरच एक बंदा कावा विकत होता, काश्मीरी कावा. रुपालीला तर नाही जमला तो कावा आणि मी म्हटलं मी ट्राय करूया, मला तशी सर्दी आहे तर बघूया आता तो कावा कसा लागतोय. मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो. ड्रायव्हरला विचारलं मी माझ्या, तर तो म्हणतोय ह्याच्यामध्ये 11 मसाले असतात. 11 मसाले टाकून हा काढा ॲक्च्युली आहे गोड आणि चांगला आहे, गरम आहे, घशासाठी चांगला आहे. म्हणजे सर्दी वगैरे झाली असेल तर चांगला आहे हा कावा त्याच्यासाठी. आणि हे ट्राय करतोय. स्मेल येते चांगला आहे मसाल्यांचा, चांगला आहे. ट्राय करू शकता तुम्ही एकदा, मस्त आहे. रुपाली ट्राय कर. नको आहे तिला, तुम्ही ट्राय करतोय. चला आपण जाऊया ह्याच्या पुढे आता बॉटनिकल गार्डनमध्ये. बॉटनिकल गार्डनच्या एक्झॅक्ट समोर यांचं काव्याचं दुकान आहे आणि ते लोक खूप छान कावा बनवतात. इरफान जी यांचं नाव आहे आणि खूप छान कावा बनवतात. कधी जम्मू काश्मीरमध्ये आलात तर बॉटनिकल गार्डनच्या एक्झॅक्ट समोर इरफान भाईच्या काव्याच्या स्टोअरवरती नक्की व्हिजिट द्या. सो आता आपण आलेलो आहोत बोटॅनिकल गार्डनमध्ये.
चष्मेशाही बोटानिकल गार्डन. खूप वेळापासून मी चुकीचं नाव घेत होतो, पोटानिकल पण ते पोटानिकल नसून बोटानिकल आहे नाव. सो आता आम्ही आलेलो आहोत बोटानिकल गार्डन चष्मेशाहीमध्ये. चांगलं आहे, म्हणजे मला असं वाटतं आहे की आपण जे पहिलं गार्डन फिरलं, कुठलं नाव होतं पहिल्या गार्डनचं रुपाली? मुघल गार्डनपेक्षा जास्त हे मला आवडलेलं आहे, कारण इथलं साईडला लेक आहे आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे. साईडला लेक आहे. सगळीकडे एंट्री तिकीट सेम आहे, 24 रुपीज एंट्री तिकीट आहे ॲडल्टसाठी. पण एक खासियत आहे की ते जर तुम्ही 100ची नोट द्याल तर 2 माणसांचे 48 झाले की ते लोक 2 रुपये परत देत नाही, डायरेक्ट 50ची नोट हातात देतात. सो ठीक आहे, आपण राऊंड फिगरचा हिशोब आहे इकडे सगळा. सो मी एक 360 डिग्री इकडून. सो हा आहे 360 डिग्री व्ह्यू बोटानिकल गार्डनचा. रुपाली कसं आहे गार्डन? खूप छान. क्लायमेट खूप छान आहे इथलं आणि मागे डोंगरावरती बर्फ दिसतोय. बर्फ बघायचा आहे तुम्हाला तर मी तोही दाखवीन तुम्हाला. सो तुम्ही बघू शकता तर तुम्हाला डोंगरावरती तुम्हाला बर्फ दिसतो इकडे. इथली झाडं पण खूप सुंदर आहेत. इथे एक फोटोज येऊ शकतात चांगले. सो आता काय रुपाली फोटो घ्यायचेत? येस ऑफकोर्स. हां, फोटो तर महत्त्वाचे. आमचा फोटोमध्ये जास्त टाईम जातो आहे, पण ठीक आहे. नवऱ्याला इथे फोटोग्राफर बनवलेला आहे रुपालीने.